जय गजानन माऊली. स्वागत आहे तुमचं रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये. आजचा आपला व्लॉग आहे माहेरी असलेल्या देवाबद्दल. माझ्या माहेरी शुक्रवारी देव असतो, म्हणजे कानोल मातेचा देव असं म्हणतात त्याला. वर्षातून तो एकदा मनवला जातो. सगळे पाहुणे रावळे येतात आणि नातेवाईक वगैरे बोलवतात, भाऊ बहीण वगैरे मिळून देवाला सगळे हजर असतात. प्रेमानं जे बोलवलं जातात गावातले वगैरे मंडळी ते पण येतात. तशीच मी घरून निघाली आणि येऊन पोहोचली ते माहेरी. माहेर म्हटलं म्हणजे एक आपले सगळे नाते आपुलकीचे, प्रेमाचे, आणि तो माहेरात असलेला एक आनंदच वेगळा असतो. तसंच मी घरात आली आणि सगळं आवरून वगैरे हातपाय वगैरे तोंड धुवून मी देवाच्या दर्शनाला आले. बघा किती सुंदर असं देवाचं दर्शन झालं. आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर इथं होती स्वयंपाकाची लगबग. स्वयंपाकाची लगबग म्हणजे देवासाठी जेवणामध्ये बनवला जातो पुरणपोळी आणि खीर. हरभऱ्याच्या डाळीपासून असे मुठे बनवले जातात छान प्रकारे, भरपूर असे पाथा घालून. आणि वांग्यापासून कस्तुरी बनवल्या जाते, म्हणजे भरता टाईपच ती असते पण तिला कस्तुरी असे म्हणतात. आणि खिरीला साखर म्हणतात. सकाळी सगळं आवरून देवपूजा वगैरे मांडून घेतली, म्हणजे देवपूजा मांडल्यावरच या स्वयंपाकाला सुरुवात होते. आदल्या दिवशी बाजार वगैरे सगळं करून आणलं जातं, देवपूजेचं सामान वगैरे आणलं जातं आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा मांडून असं स्वयंपाकाला सुरुवात केली जाते. ही माझी काकू आहे. आणि जी मी बोलले की हरभऱ्याच्या डाळीचे मुठे केले जातात, ती डाळ अशी ती भिजू घालतात 2-3 तास आधी, आणि भिजल्यानंतर मिक्सरला वाटून घेतल्या जाते. आणि नंतर जे भरता टाईप आपली जी कस्तुरी असते तिच्यासाठी असे वांगे चिरून तिला वाफलून वगैरे फोडणी वगैरे ते देतात. विशेष म्हणजे यामध्ये कांदा, लसूण आणि आपले जे मसाले असतात ते काहीच यामध्ये वापरलं जात नाही. ओन्ली आपलं मिरे, लवंगा, जिरं या स्पायसीमधून स्पायसी असा तो पदार्थ होतो. छान सगळ्यांची अशी लगबग चालू असते, जो तो त्याच्या कामामध्ये गुंतलेला असतो. आणि छान एकामेकीला कुंकू वगैरे लावून उखाणे वगैरे घेऊन असा छान असा हा देवाचा दिवस बनवला जातो. इथं काय देवाच्या दिवशी यांचं असं असते की 5 किलो हरभऱ्याच्या डाळीचं पुरण बनवलं जाते. सांगायचं जर झालं तर या पुरणाचा अंदाज असा आहे, 5 किलो हरभऱ्याची डाळ टाकल्या जाते, कुकरला शिजवून घेतला जाते आणि त्यामध्ये 7 किलो असा गूळ त्यामध्ये टाकून छान गतका वगैरे येऊन असं पुरण पेढा टाईप तयार होऊन जातं. तिथं ती हरभऱ्याची डाळ चालू होती वाटणं, आणि इथं पुरणाला पण सारखं हलवत राहावं लागतं. आणि त्याचे असे फटफट जे फटाके फुटतात ते खूप डेंजर असतात, म्हणजे चटका भयंकर लागतो त्याचा. मला 1-2 वेळा लागलेला आहे. स्टेप बाय स्टेप असे सगळ्या मिळून कामं करून घेतात. आणि इथं छान असं स्वयंपाक आपला चालू झालेला आहे. चपात्या म्हणजे आपलं पुरण छान झालं की चपात्याही पटकन आणि लवकर होतात आणि छान अशा मऊसूद येतात. म्हणजे संध्याकाळी जो प्रोग्राम होतो मग त्याला कडक वगैरे पडत नाही, भरपूर अशा छान पुरणपोळ्या होतात. एवढा मोठा स्वयंपाक करायला कोणालाच कंटाळा येत नाही, कारण वर्षातूनच एकदा देव येतो आणि सगळ्यांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह असतो, जो तो त्याच्या त्याच्या कामामध्ये मस्त रमलेले असतात. छान असं काम मिळून करून घेतात. इथं छान अशा बायकांच्या गप्पांसोबत पुरणपोळ्यांचा छान अशी मैफिल रंगलेली आहे. छान छोटासा उंडा घेऊन त्यामध्ये भरपूर असं पुरण घातलं जातं, म्हणजे एकच चपाती आपण खाऊ शकतो, त्याच्यावरती जास्त खाऊ नाही शकत. चपात्यांचं उंडा भिजवल्यापासून तर चपात्या होईपर्यंत याचा एक अंदाज असतो. तो अंदाज कोणी म्हणतो एवढा आहे, कोणी म्हणतो तेवढा आहे. दरवर्षी काही ना काही गडबड अशी चालू असते. त्याचप्रमाणे हा स्वयंपाक होऊन जातो. मला बऱ्याच वेळा ही आठवण आली तरी मी घरी बनवून बघते असं स्वयंपाक, पण अशी चव त्या स्वयंपाकाला येत नाही. काय माहीत काय आहे, पण देवाच्या या स्वयंपाकामध्ये चव अशी वेगळीच असते. माहेरची ऊब, माहेरचा आपुलकीपणा सगळंच काही असं वेगळं असते. तसंही काहीतरी या स्वयंपाकामध्ये असेल. पारंपरिक अशी ही पुरणपोळीचा स्वयंपाक जुन्या बायकांच्या हातून. बघा तुम्ही पुरणपोळी कशी भरल्या जाते. छोटासा कणकेचा उंडा घेऊन त्याची चाकी बनवल्या जाते आणि पुरणाचा असा भरपूर मोठा गोळा करून त्यामध्ये असं दाबत दाबत वरती त्याला आणावं लागतो. परंपरेने जपलेल्या या स्वयंपाकामध्ये काही वेगळा आनंद असतो आणि काही वेगळी चव असते. छानपैकी असा तो उंडा करून छोटं छोटं मोदकावानी बनवून चाक्या बनवून दिल्या जातात आणि दुसरी जी बायका असतात त्या लाटून शेकणाऱ्या वेगळ्या असतात. असा यांचा हा प्रोग्राम चालू असतो.
पुरणपोळी लाटायला पण कशी आधी सारखी आली पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडच्या सारख्या आल्या पाहिजे, काठामध्ये पण बारीक आली पाहिजे. बघा ही माझी अक्का आहे, कशी छान अशी पुरणपोळी न उचलता लाटून घेते. छान असा हसत खेळत हा स्वयंपाक होतो. चला तर वळूया आपण उखाण्याकडे. हिमाला पर्वतावर बर्फाच्या राशी भगवान पाटलाचं नाव घेते देवाच्या दिशी. तुळशीला घालते पाणी विष्णू करते नवस. पाटलाचं नाव घेते आज काम. ही आई तर खूपच मोठा उखाणा करते. इथे छान बाळाला झोकात टाकलेलं आहे. ही माझी मम्मी झोका देते. इथं आत्या आणि या ताई बसलेल्या आहे छान. तू कसा पण माझा व्हिडिओ घेते असं त्यांचं काहीतरी बोलणं वगैरे चालू होतं आणि घरातल्यांची वेगळीच अशी धावपळ चालू होती. छान असं स्वयंपाकात सगळ्या मग्न होत्या, जो तो ज्याच्या त्याच्या. शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने. गजानन पाटलाचं नाव घेते भावापेक्षा भक्तीने. साडीच्या बघते अजून कपड्याच्या बनवून दोन ओळखते. मला एक पाणी घ्या. निगोडीच्या झाडावर मी तुला सजवलं आणि रावांची साडी आणली तर याची बांगडी केसन बारी गजानन पाटलाचं नाव घेते तुमचा मांजर. इंग्रजी भाषा आणि एका याच्यामध्ये एकनाथ पाटलाचं नाव घेते मी आहे क्षीरसागराची सून. घालते पाणी आधी होती आईबाबांची गाणी, आता हे आकाशरावांची गाणी. या झाडावरून त्या झाडावर उडत होते पक्षी. युवराजरावांचे नाव घेते सर्व सुवासिनी आहेत साक्षी. आळबीत पाळबीत डब्बा, डब्यात होते पानं. तुम्ही काय खाणं मला काय द्यानं. घरी बाय तानं मांडीवर घ्यानं. 20 माणसात स्वयंपाक केला 30 का जेवण. भंडास पाटला म्हणतो मन शांत ठेवा. गुलाबाचं फुल जठाला हिरवं आणि प्रकाश पाटलाचं नाव देतो तुम्हाला नाही गर्व. जातीच्या वाटी साखरेचे खडे शिवराजरावांचे नाव घेते देवाच्या पुढे. असा हा परंपरेने भरपूर उखाण्यांचा प्रोग्राम आपला पार पडलेला आहे आणि त्यांच्यासोबतच स्वयंपाकही आपला झालेला आहे. आणि इथं चालू आहे आवरावर करताना पूर्ण साफसफाई भांड्यांची वगैरे घराची वगैरे भरपूर असं त्यामध्ये वेळ जातो. छान घरांच्या सुना वगैरे त्यांचे भांडे घासणं वगैरे चालू आहे. आणि इथं पाहुणे मंडळी छान बसलेली आहे, गप्पा गोष्टी चालू आहे. कोणी कोणाला काही विचारतं तब्येतीविषयी वगैरे असं चालू असतं. आता झाली संध्याकाळचा प्रोग्राम इथला असा असतो, म्हणजे पाणी मोकळं केल्या जाते असं त्याला म्हणतात. इथं देवाजवळ येतात सगळे, त्यांना गंध वगैरे लावला जातो आणि घरातले जे मोठे छोटे असतात ते तिथं दर्शन घेऊन देवाला जी दक्षिणा वगैरे द्यायची आहे ती ठेवतात. आणि छान असं ती काकू देते ना थोडा पुरणाचा प्रसाद, आणि तो मोठे आहे हरभऱ्याची बनवले त्याचा थोडा तुकडा असं सगळ्यांना प्रसाद म्हणून दिला जातो. स्वयंपाक झाल्यानंतर जेवणाची तयारी. इथं जी गाणारी मंडळी असते त्यामधले हे बाबा खूप जुने आहे. असे आता माणसं आपल्याला बघायला कमीच मिळतात. खूप थकलेले आहेत ते. छान त्यांचं जेवण वगैरे झाल्यावर ते बसून राहिले, म्हणजे गाणाराचा जो कार्यक्रम असतो तो रात्री शेवटीला असतो, मग ते इथंच थापून होते. इथं छानपैकी बायकांचं जेवण वगैरे चालू होतं. दिवसभर सर्वजणी उपाशी असतात. उपास सोडायला सगळ्या बसल्या. छानपैकी जेवण वगैरे आवरून घेतल्या जाते. खालच्या घरामध्ये बायकांचं जेवण होतं आणि वरती पुरुष मंडळी बसलेले होते. असा हा पारंपरिक देव पिढ्यानपिढ्या पुढे चालू आहे. गावाकडे असे पारंपरिक प्रोग्राम भरपूर असतात. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने प्रथा विधी वगैरे पाळल्या जातात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.